नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या टॉप 20 न्यूजवर. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सोशल मीडियावर भावूक पोस्ट करत घोसाळकर यांनी या निर्णयाची माहिती दिली. वेदनेतून घेतलेला हा निर्णय आहे, प्रामाणिकतेशी तडजोड नाही. मुलांच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी वेगळा निर्णय घ्यावा लागतोय, असे घोसाळकर यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे. नाशिकमध्ये 15,000 झाडे लावण्याच्या महावृक्षारोपण अभियानाला आजपासून प्रारंभ झाला आहे. या कार्यक्रमात गिरीश महाजन, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रमुख साधू महंत आणि त्र्यंबकेश्वर व नाशिकमधील 13 आखाड्यांचे प्रमुखांनी सहभागी घेतलाय. पहिल्या टप्प्यात 4 ठिकाणी 1,000 झाडांचं रोपण करण्यात आलं. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्तरावरील महामंडलेश्वर देखील उपस्थित होते. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपावरून संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर चर्चा करण्यासाठी समन्वय समितीची पहिली बैठक उद्या मुंबईत होणार आहे. बैठकीत भाजपचे 4 आणि शिवसेनेचे 6 नेते सहभागी होतील. या बैठकीत विद्यमान नगरसेवक वगळता उर्वरित जागांवर चर्चा होईल. वॉर्डचे राजकीय समीकरण, पक्षीय ताकद आणि मागील निवडणुकीतील मतदान आकडेवारीचा विचार करून वरिष्ठ नेते अंतिम निर्णय घेतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं की महायुती सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं असून योजनांची अंमलबजावणी सातत्य ठेवले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झालाय आणि महाराष्ट्रातील लोकशाही खालच्या स्तरापर्यंत पोहोचेल असं त्यांनी स्पष्ट केलं की कोणतीही योजना बंद होणार नाही आणि 5 वर्ष सुरू राहतील. राज्यासाठी 2030, 2035, 2047 या टप्प्यांचं विजन डॉक्युमेंट तयार केलं असून 2029 आणि 2030 पर्यंत महाराष्ट्र $1 ट्रिलियन इकॉनॉमी होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. आम्ही मुंबईचे रस्ते धुतले, तिजोरी कधीच धुतली नाही असं म्हणत शिंदेंनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर जोरदार प्रहार केला. तसेच आगामी महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या विजयावर विश्वास व्यक्त केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या हिवाळी अधिवेशनात पीएचडी विद्यार्थ्यांवर होणाऱ्या खर्चांवर भाष्य करत पीएचडी साठी संस्थेचा 50% निधी खर्च होतो, ज्यामुळे इतर विद्यार्थ्यांवर अन्याय होतो असं त्यांनी म्हटलंय. त्यावर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि म्हटलंय, शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. शिष्यवृत्ती ही वंचित आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा घटनात्मक हक्क आहे असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी आणि त्यांच्या आनंदी वातावरण मिळवून देण्यासाठी एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केलाय. यानुसार शाळांमध्ये विद्यार्थ्यांसोबत सन्मानपूर्वक आणि संवेदनशीलतेने वागणे बंधनकारक केले गेले आहे. या निर्णयात शिक्षण हक्क कायदा 2009च्या कलम 17च्या तरतुदींना अधिक बळ देण्यात आले. त्यानुसार शारीरिक शिक्षा, मारहाण, मानसिक त्रास किंवा छळ करणे मनाई केलं आहे. आता शिक्षक, मुख्याध्यापक किंवा कंत्राटी कर्मचारी कोणालाही विद्यार्थ्याला शिक्षा देणार अधिकार राहणार नाही. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीमध्ये 99% मालकी असलेल्या पार्थ पवार यांच्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही. मात्र 1% भागीदार असलेले दिग्विजय पाटील यांच्यावर चौकशी सुरू आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर आरोप केलाय की आरोपींच्या सोयीने चौकशी चालली आहे आणि न्यायालयाच्या निर्देशानंतरही पार्थ पवार यांच्यावर कारवाई होत नाही असं त्यांनी म्हटलं आहे. मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कोकणवासियांसाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी हा महामार्ग येत्या एप्रिल अखेर पूर्ण होईल असं आश्वासन दिलंय. या पार्श्वभूमीवर राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी गडकरी यांची भेट घेतली आहे. त्यांनी या 4 महत्त्वपूर्ण मागण्या सादर केल्या आहेत, ज्यात महामार्गाचे काम दर्जेदार व सुरक्षित असावे, तसेच स्थानिक नागरिकांच्या समस्याचे निराकरण करणे यावर भर दिला आहे. दादर शिवाजी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणावर निनावी पोस्टर्स दिसून आलेत, ज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वपूर्ण संदेश दिले गेलेत. मराठी माणूस जागा हो, रात्र वैऱ्याची आहे, मराठी माणसा मुंबई वाचव आणि तुझी मुंबई तुझ्यापासून तोडली जात आहे यांसारख्या घोषणांनी पोस्टर्स सजवले आहेत. हे पोस्टर्स मराठी समाजाच्या एकतेसाठी अपील करत असून आगामी निवडणुकीच्या संदर्भात एकत्र येण्याचे आवाहन करत आहे. कांदिवली पश्चिम येथील एकता नगर परिसरात 2 गटांमध्ये हाणामारी सुरू होती. पोलिसांनी हस्तक्षेप केला असता स्थानिक गुंडांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करून कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. हल्ल्यात सहभागी मुख्य आरोपींविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुण्यातील जगुरुनगर येथील खासगी क्लासमध्ये आज सकाळी 13-14 वर्षाच्या मुलांमध्ये गँगवॉर झाल्याची घटना घडली. क्लासमधील एका विद्यार्थ्याने दुसऱ्या मुलावर चाकू हल्ला केला, ज्यामुळे मुलाचा गळा चिरला.
हल्ला करणारा विद्यार्थी दुचाकीवरून फरार झालाय। जखमी मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे। राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे। विशेषतः उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे हाडं गोठवणारी थंडी अनुभवायला जात आहे। सकाळच्या वेळी दाट धुक्यांची चादर पसरलेली दिसते। हवामान खात्यानुसार विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवसात थंडीचा जोर कमी होऊन किमान तापमानात थोडी वाढ होईल। धुळे, जेऊर, निफाड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये अति तीव्र थंडीचा अंदाज असून तापमान 5 ते 6 अंश सेल्सिअस पर्यंत घसरले आहे। महिला व बाल विकास विभागाने लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थी वगळण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य केली आहे। याची मुदत 31 डिसेंबर पर्यंत वाढवली गेली आहे। तरीही काही महिलांचे ई-केवायसी अद्याप पूर्ण झाले नाही। यासाठी संगणकीय प्रणाली सुधारणा करून अंगणवाडी सेविकांना जबाबदारी देण्यात आली आहे। सेविका महिलांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करतील। यामुळे सर्व महिलांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ सुलभपणे मिळण्याची अपेक्षा आहे। नवी मुंबई ऐरोली सेक्टर 2 येथील संविधान चौकाच्या दुरुस्तीकरण व उद्यानातील विपश्यना केंद्राचे लोकार्पण सोहळा माजी नगरसेवक संजू आधारवाडे यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर यांच्या हस्ते संपन्न झाला। या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून नवी मुंबई जिल्हा प्रमुख, शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर यांनी उपस्थिती राहून संविधान चौकाच्या दुरुस्तीकरणाबद्दल आणि विपश्यना केंद्राचं उद्घाटन केलं आहे। ऑस्ट्रेलियातल्या सिडनीच्या बॉन्डी समुद्र किनाऱ्यावर दहशतवादी हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू झाला आणि 42 जण जखमी झाले। हा हल्ला ज्यू नागरिक सण साजरा करत असताना 2 हल्लेखोरांनी केला। पोलिसांनी एका हल्लेखोराला गोळ्या घालून ठार केलं तर दुसरा हल्लेखोर ताब्यात आहे। स्थानिक ज्यू बोर्डाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे, तर ज्यू समुदायाचे नेते पोलिसांशी संपर्क साधत आहेत। भारताने तिसऱ्या टी20 मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेला 7 विकेट्सने पराभूत केलंय। भारताच्या गोलंदाजांनी जबरदस्त प्रदर्शन करत दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलंय। अर्शदीप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली। एडन मार्करमने 61 धावा केल्या। भारताच्या सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी अर्धशतकी भागीदारी केली। या विजयासह भारताने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे। मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक फुटबॉल स्टार लिओनेल मेसी यांच्या उपस्थितीत प्रोजेक्ट महादेवचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला। याच्या माध्यमातून राज्यातील क्रीडा प्रतिभेला चालना देणे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करणे हे उद्दिष्ट आहे। कार्यक्रमाला सचिन तेंडुलकर, सुनील छेत्री, राहक भेकेर, टायगर श्रॉफ, अजय देवगण आणि कार्तिक आर्यन यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती होती। आंतरराष्ट्रीय क्रीडा इतिहासातील एक अविस्मरणीय क्षण वानखेडे स्टेडियम मध्ये घडला, जिथे फुटबॉलचे दिग्गज लिओनेल मेसी आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर एकत्र दिसले। सचिन तेंडुलकर मैदानात प्रवेश करताच संपूर्ण वानखेडे स्टेडियम सचिनच्या घोषणांनी दुमदुमून गेलं। या क्षणाने दर्शवून दिलं की सचिनसाठी भारतातील प्रेम आजही जिवंत आहे। क्रिकेट आणि फुटबॉलचे 2 महानायक एका फ्रेम मध्ये एकत्र आले आणि मेसी हे दृश्य शांतपणे पाहत होते। हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे। मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी मेसी यांच्यात काही क्षणांची भेट झाली। जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये गणल्या जाणाऱ्या मेसी सोबत फोटो काढण्याचा क्षण अमृता फडणवीस यांच्यासह उपस्थित चाहत्यांसाठीही विशेष ठरला। अमृता फडणवीस यांनी मेसी सोबत सेल्फी घेतला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला। या सेल्फीच्या कॅप्शनमध्ये त्यांनी महान फुटबॉलपटू सोबत एक क्षण, मेसी मुंबईत गॉट सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडू असं लिहिलं आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी।